आज थोडे फ्रुट्स आणि ग्रोसरी आणायला बाहेर गेले होते आणि येताना फ्रेश ग्रेप्स आणि पेरूही घेऊन आले. मागच्या वेळेस जेव्हा मी पेरू आणले होते त्याच्यातले तर 7-8 खराबच होऊन गेले होते, कारण मी खायचंच विसरले होते. नेहमी असंच होतं माझ्याकडनं, कारण मला फ्रुट्स खायची सवय नाही आहे. पण मी ते सवय लावते आहे स्वतःसाठी, कारण ते हेल्दी असतं डेली खाणं. पण ह्यावेळेस मी ठरवलं होतं असं बिलकुलही करायचं नाही आहे. डेली आपण आठवण करून ते फ्रुट्स खाल्लेच पाहिजेत. आणि ग्रेप्स जे आहेत ते मी पाण्यामध्ये भिजवून घेतले होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, जेणेकरून त्याच्यावरचं जे केमिकल फवारलेलं असतं ना, तर ते पूर्णपणे निघून जाईल म्हणून. आणि त्याच्यानंतर मी ते फ्रीजमध्ये काढून ठेवणार होते. आणि दररोज एकदा तरी आपण फ्रूट्स खाल्लेच पाहिजेत आणि ते आपल्या हेल्थसाठी तर खूपच छान असतात. आणि आज माझा उपवास होता म्हणून मी ठरवलं होतं की थोडीशी साबुदाणा खिचडी करूयात. तसं तर मी साबुदाणा खिचडी जास्त खातच नाही, पण आज थोडी भूकच लागली होती मला. आणि नेहमी कसं होतं माझ्याकडनं, जेव्हा मी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे तेव्हा कधीतरी माझ्याकडनं मीठ जास्त झालं आहे, किंवा कधी ऑइल जास्त झालं आहे, किंवा ती खिचडी कधी व्यवस्थित अशी सॉफ्ट झालीच नव्हती. पण आज ज्या पद्धतीने मी खिचडी बनवली होती ती एकदम परफेक्ट झाली होती आणि मला जशी टेस्ट हवी होती सेम तशी टेस्ट छान झाली होती. त्यामुळे खिचडी खाताना तर खूपच जास्त आनंद आला आणि समाधानही वाटलं की खूप छान झाली होती फर्स्ट टाईम अशी खिचडी. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये शेपूची भाजी, भाकरी आणि थोडंसं ताकसुद्धा बनवलं होतं. आणि थोडं मी लवकरच जेवण करून घेतलं होतं 5:30-6 आणि त्याच्यानंतर स्किन खूपच ड्राय झाली होती, म्हणून मुलतानी माती, दही आणि थोडंसं मध ॲड करून ते चेहऱ्यावरती लावून दिलं एक 10-15 मिनटासाठी. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे व्यवस्थित वॉशही करून घेतलं. अशी थोडीशी स्किन केअर केली स्वतःसाठी. आजचा असा होता माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.